मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत। तर यावरूनच आता भाजप आमदार यांनी जरांगे पाटलांवर सडकून अशी टीका केली आहे। जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून ते मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करत नाहीत असा टोला यावेळेस परिणय फुके यांनी लगावलेला आहे। जसं पावसाळ्यामध्ये बेडकं बाहेर येतात तसे निवडणुका आल्या की जरांगे बाहेर पडतात असं देखील फुकेंनी वक्तव्य केलेलं आहे आणि जरांगे पाटील यांना टोला लगावलेला आहे। आपल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आवाहन करतो, अंतिम लढाई आरपारची लढाई ऐतिहासिक विजय होणार आहे। भूतोना भविष्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत। असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही, तो 29 ऑगस्टला बघायला मिळणार आहे। तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा। सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा। मुंबईतून 29 ऑगस्टला 2-3 दिवस कामं बुडा, लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे। ही अंतिम लढाई आहे। एक घर एक गाडी, जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा, शांततेत जायचं, शांततेत यायचं। आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं। मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात। आणि जरांगे पाटलांना ज्या प्रकारे जरांगे पाटील आधी स्टेटमेंट करायचे किंवा आता स्टेटमेंट करतात आहे, मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे। त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं, तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे। आणि कुठेतरी या सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम आहे। ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उचलला आणि फार कमी प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहेत। आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकवणं करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात।